अनेक लोकांना माहिती नसते किंवा माहीत करूनही घ्यायचं नसतं, तू तुझं बघ बाबा, असं म्हणून अनेकदा नवरे देखील त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. आज प्रियांनो, ही बाब जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाकडे चालतो तेव्हा ही बाब लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की ही सेवा करत असताना आपण जेव्हा या बालकास घरामध्ये लहान बाळ म्हणून येतो तेव्हा प्रत्येक माताची ही इच्छा असते की या लहान बाळाबरोबर मी खेळावं, या लहान बाळाला कडेवर घ्यावं, या लहान बाळाच्या वेळ जास्तीत जास्त घालवावा, या लहान बाळाच्या बरोबर त्याचे लहानपणाचे जे वेगवेगळे वाढताना होणारे जे काही आपण म्हणतो बालकीय जे स्वभाव आहे, क्रीडा आहे, त्याचा अनुभव घ्यावा, त्याचं रडणं आणि त्याच्या सर्व संगोपनामध्ये आपण सहकार्य किंवा आपला मोलाचा हात असावा, त्याच्या वाढताना गप्पा मारताना आणि त्या तोतऱ्या भाषेमध्ये सगळं. पण अनेकदा त्यांना ती गोष्ट अनुभवाला मिळत नाही, ती गोष्ट त्यांना अनुभवाला मिळत नाही, कारण की तोपर्यंत त्यांची रजा संपते किंवा मॅटर्निटी जी लिव्ह असते त्यामधला पुष्कळचा समय अगोदरच निघून गेलेला असतो. बरोबर ना, माहिती ना, अगोदरचा म्हणजे जन्माच्या अगोदरच सुरू जातो आणि मग नंतर उरतच नाही वेळ. आणि त्याच्यामुळे आता तिला आपल्या या लहान लेकराला घरामध्ये सोडून परत ड्युटी जॉईन करणं हे फार कष्टमय आहे, अतिशय दुःखाचं आहे की ती आता या लहान बाळाला कोणाच्या हातामध्ये जाऊन कोणाच्या कडे ठेवून जाणार आहे. बरोबर आहे ना, स्त्रियांना समजतंय, परंतु पुरुषांना जास्त
देव असं वचन सांगतं की त्याद्वारे तिला तारण प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. तिची सेवा देव मान्य करणार आहे आणि ती सेवा एक धार्मिक स्त्रीच्या सेवेची आध्यात्मिक सेवेप्रमाणे सेवा असणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आलं काही लक्षात सगळ्यांना? आणि त्यामुळे मी ही गोष्ट का सांगितलेली आहे, यासाठी की अनेक स्त्रियांना जे विश्वासू आहे, प्रार्थशील, त्यांना दडपण येतं की आता या सर्व गोष्टी करत असताना मी येशूसाठी वेळ देऊ शकत नाही, मी प्रार्थनेमध्ये कमी पडते, मी विश्वासामध्ये कमी पडते आणि मला या सर्व गोष्टी जे मागील दिवसामध्ये मी उत्तम केलेले आहे त्या गोष्टीमध्ये मी कमी पडत असताना प्रभू मला क्षमा कर, प्रभू माझ्यावर दया कर, प्रभू माझ्या कृपा कर. परंतु देव आणि विशेष करून संत पौल याने प्रकारे म्हणतो की या सर्व गोष्टी करत असताना स्त्रियांनो तुम्ही निश्चितच टेन्शन घेऊ नका, तुम्ही दडपणाखाली जाऊ ना, तुम्ही स्वतःला डिप्रेस्ड करू नका. कारण की बघा या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही करतात तेव्हा देवाची योजनेचा भाग असल्यामुळे तुम्ही आशीर्वादित आहात. प्रेज द लॉर्ड. हे काही तुम्हाला जन्मभर करायचं नाही. ह्या जो मर्यादित काळ आहे तो कुठपर्यंत ते लहान लेकरू थोडंसं मोठं होऊपर्यंत आहे आणि त्या मर्यादित काळामध्ये तू जर हे काम प्रामाणिकपणे करत आहे तर देव तुला विपुलतेने आशीर्वाद देणार आहे. आणि यासाठी पुरुषांसाठी महत्वाचं आहे, वृद्ध स्त्रियांसाठी महत्वाचं आहे. कारण की ते आजी आहे त्याकडे देखील मी जाणार. काय म्हणतो आता ते पाळक साहेब आम्हाला काय, त्यांनी पण लक्ष द्यायचंय. आणि त्यामुळे आज आपण याकडे जात असताना आपण ही बाब विशेष करून लक्ष देऊन बघणार आहोत की तुम्ही निराश जर आहात, तुम्ही जर काळजीमध्ये आहात, चिंतेमध्ये आहात, तर प्रभू आज तुमच्याशी बोलणार आहे. जेव्हा शमशोन, परत एक बार आपण शास्त्रेमध्ये जातो, याच्या जन्माच्या अगोदर त्याच्यासाठी देवदूत येतो आणि तो तिच्या मातेच्या दर्शन देऊन म्हणतो की तुला मुलगा होईल, परंतु 13:4 शास्त्रे 13:4 जपून राहा, द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको, कोणत्याही अशुद्ध पदार्थ खाऊ नको, कारण की तुला गर्भवती होऊन जो मुलगा होईल तो मुलगा निश्चितच नाझीर असा होईल आणि इस्रायला पलिष्ठेच्या हातून सोडवास तो आरंभ करील. तो नाझीर असा होईल. आणि ह्यामुळे प्रियांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही ह्या स्टेजमध्ये जातात तेव्हा तुम्ही देवासाठी मोलाचे आहात. प्रेज द लॉर्ड. देवाच्या योजनेसाठी तुम्ही आता स्वतःला तयार करत आहात की आता मला लेकरू होणार आहे आणि मला आता लेकरू होत असताना मला अनेक गोष्टी करायच्या आहे, परंतु त्यामध्ये देव माझ्यासाठी काय इच्छितो हे देखील महत्वाचं आहे. आणि त्यासाठी त्याग, मला काहीतरी गोष्टी सोडून पुढे वाटचाल करण्याची गरज आहे. आता मी इतक्या दिवस मैं और मेरा पती, मी आणि माझा पती पाहिजे तिथे गाडी काढायचे, पाहिजे तिथे फिरत आहे, पाहिजे ते काय करत आहे. आता माझा जो हनीमून पिरियड आहे तो झालेला आहे, संपलेला. आता मला जी वाटचाल करायची आहे त्यामध्ये या मातेपणाचा किंवा या जन्माच्याकडे वाटचाल करत असताना मला आता एक नवीन सुरुवात करायची. ही सुरुवातच आता काही समयापुरतं नाही तर कायम स्वरूपात असणार आहे. कारण की यानंतर मी एक पत्नी म्हणून नाही, एक सून म्हणून नाही, एक मुलगी म्हणून नाही, एक माता म्हणून जगाला ओळखली जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जिथे माता आली तिथे समर्पण, त्याग आणि सर्व प्रकारच्या अनेक गोष्टी या तुम्हाला सोडूनच वागावं लागतं. कारण की आता तुमच्याकडे एक मुलगा आहे किंवा एक मुलगी आहे किंवा एक संतती आहे जिला घडवण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टी सोडाव्या लागणार. आणि त्यासाठी इथे त्यांनी लिहिलेलं आहे की दोन ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आपण म्हणा आम्ही कुठे काय दारू बिरू पितो का, परंतु काही गोष्टी ज्या देवाला आवडत नाही या गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहे. ज्या गोष्टी देवाला आवडत नाही म्हणजेच कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, मग जे देवाला आवडत नाही ते नाही करायचं. मग काय करायचं, कोणत्या गोष्टी कराव्या, जे देवाला आवडतात, जे देवाला आवडतात. अनेकदा लोक मग काय करतात, फोटो लावा, फोटो लहान लहान बाळाचे फोटो वेगवेगळ्या ते क्लासेसला वगैरे जातात असते, ज्याला गर्भसंस्कार असं पण नाव दिलेलं आहे. आणि त्या क्लासेसला जातात, सगळं एक्सरसाइज वगैरे हे सगळ्या गोष्टी ते करतात. रात्री झोप येत नाही,
आणि त्याचप्रमाणे वेगवेगळे स्वप्न येतात, बीपी हाय कमी जास्त वगैरे सगळ्या गोष्टी हे जातात, त्याकडे मी जास्त जाणार नाही. परंतु ही एकच बाब आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या सर्व ऑलरेडी नॅचरली शारीरिकरित्या तर त्याग करतच राहतो आपण. अनेक गोष्टीचा आपण शारीरिकरित्या त्याग करतो, परंतु आत्मिकरित्या काय, आत्मिकरित्या काय, या अवस्थेकडे जेव्हा आपण जात असतो, जेव्हा काही दिवसानंतर एक नवीन संतती ही आपल्यामधून जन्मास येणार आहे किंवा एक नवीन संतती आपल्या शरीरामध्ये वाढत आहे, त्या समय तुम्ही आणि माझं ती स्त्री विशेष करून कशा प्रकारे आपल्या शरीरात जपते ह्याकडे जेव्हा आपण बघतो, तेव्हा देवदूत तिला म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, हे आता जर तू केलं तर येणाऱ्या दिवसामध्ये तुझा मुलगा जो आहे तो नाझीर होऊन या राष्ट्रासाठी महत्वाचं काम करणार. अशा समय पती काय करणार आहे बघा. पुढे गेलेल्या 7व्या वचनामध्ये ती गेल्या गेल्या आपल्या पतीला सांगते आणि तो पती म्हणतो काय आहे, तर ती म्हणते ती देवदूतासारखा होता, कुठून आलेला आहे. तो ती म्हणते की त्यांनी, मी तिला विचारलं आणि मी काही सांगितलं नाही, परंतु त्यांनी असं असं सांगितलं. वचन 6 आणि 7 मध्ये असं अनेकदा मुली लहान आहे, वयाने तरुण आहे, अनेक गोष्टी त्या सांगू शकत नाही. नवराही चिडला असेल, काय तुला अक्कल आहे की नाही, काय एवढं महत्वाचं काही माहिती नाही, नुसतं करून हसली आणि आली निघून. आणि काय इथे दिसते. परंतु मग 8व्या वचनामध्ये तो नवरा म्हणतो की आता मला पण काहीतरी ड्युटी करणं भाग आहे, सगळं काय माझ्या बायकोवर सोडून चालणार नाही, मी पण आता बाप होणार आहे, मी पण आता बापाची चाहूल मला लागलेली आहे, त्यामुळे आता मलाही काहीतरी करण्याची गरज आहे. आणि अनेकदा पुरुष म्हणतात बाबा तू सांभाळ, तुझी आई सांभाळ, जा तिकडे माहेरी, जेव्हा मोठा झाला मुलगा मगच मी येतो पाहायला, डिलिव्हरीच्या दिवशी येणार, मुलगा झाला की मुलगी झाली, हो वाडा पेढे वाडा जिलेबी आणि हे झालं बाप. इतकं मर्यादित आपण जीवनारे विचाराकडे बघतो आणि मॅक्झिमम लोक हेच करतात. पण ख्रिस्ती म्हणून काय, वाचा ब्रदर कदम वचन 8. परमेश्वराची विनंती हा पती करतो. पुढे काय म्हणतो, यस, आता कोणाकडे तो प्रार्थना करत आहे, परमेश्वराकडे. जो देव माणूस देवदूत तू आमच्याकडे पाठवलेला आहे त्याच्याबद्दल तो बोलतो. पुढे जन्म दिलेल्या मुलाचे आम्ही कसे संगोपन करावे हे त्यांनी आम्हाला शिकवावे, असे कर. आमेन. आता किती पती अशा प्रकारच्या प्रार्थना करतात हे नाही, तिले सगळं काही करायचं, तू शिक, तू सीडी बघ, तू व्हिडिओ बघ, तू युट्यूब बघ, तू डॉक्टरच्याकडे जा, मला काही सांगायचं नाही. इथे तो म्हणतो की मी देखील इन्व्हॉल्व आहे, मला देखील जबाबदारी आहे, मी देखील पती आहे, येणाऱ्या दिवसामध्ये पिता होणार आहे, मला शिकव. किती पती पत्नी बरोबर डॉक्टरच्याकडे जातात माहित नाही. आता हा प्रश्न विचारा आपल्याला, बघा तुम्ही किती पती जातात, जा तुझ्या मम्मी बरोबर, जा तुझ्या बहिणी बरोबर, ती ननंद आहे, जा त्याच्याबरोबर, मला वेळ नाही. त्याला काहीच माहित नसतं. काही असतात उत्तमही असतात, परंतु फार कमी होतात. आणि एकदम पत्नी म्हणतात हो तुम्हाला काय कळतं, मी यांना घेऊन जाते. काही काही असे असतात बायका, कशाला आता बायांचं तुमच्या कुठे मध्ये मध्ये लुडबुड, बसा गप, मी यांना घेऊन जाते. शेजाऱ्यांना घेऊन जातात, वृद्ध स्त्रियांना घेऊन जातात वगैरे वगैरे. परंतु इथे हा म्हणतो की आम्हाला आता जर संतती होणार आहे तर देवा त्याचं संगोपन कसं करायचं याची ट्रेनिंग तू आम्हाला दे. हे कोणाकडे प्रार्थना करतो, देवाकडे. हो प्रियांनो, देवाकडून मागणं अतिशय गरजेचं आहे. आणि काय देवाने ती प्रार्थना ऐकली, म्हटलं का तुला तर ऑलरेडी मी सांगितलं तुझ्या बायकोला, तुला काय सांगायचं, असं काही नाही. परत एक बार 9व्या वचनामध्ये देवाने मनोहाची प्रार्थना ऐकली, लगेच डायरेक्ट परमेश्वराने प्रार्थना आहे आणि लगेच देवदूत पाठवलेला आहे आणि परत त्या गोष्टी रिपीट झालेल्या आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला आवडतं, देवाला आवडतं की एक पती जो घराचा प्रमुख आहे, जो पत्नीसाठी एक महत्वाचा दुवा आहे, जो घरामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये पिता म्हणून समोर येणार आहे, त्यांनी देखील आपली जबाबदारी पार पाडण्याकरता 2 पाऊल पुढे टाकावे.
कारण की हे पाऊल टाकण्याच्या मुळे त्याला काय फार काय म्हणतात बाळांपण स्पेशलिस्ट बनायचं असं नाही, परंतु त्याला जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी करायचं तरी काय हे माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. आपण आपल्या बरोबर डॉक्टरकडे जात असताना एखाद्या व्यक्तीला का नेतो? सांगा बरं, का वाटतं तुम्हाला का नेतो? इन जनरल का नेतो? आपण डॉक्टरकडे जातो, आपण म्हणतो एखादे चला बरं माझ्या बरोबर ये रे, चला तुम्ही तुमच्याबरोबर. मॅक्झिमम स्त्रिया तर जात करतातच तसं. का जातो आपण कोणाला तरी आपल्या बरोबर घेऊन डॉक्टरच्या कडे? त्याला सपोर्ट वाटावं आणि मॉरल सपोर्ट, मनातली भीती कमी होते, कोणीतरी माझ्या बरोबर आला. आणखीन महत्वाची गोष्ट की समजा एखाद्या दोन गोष्टी माझ्या लक्षात नाही आलं तर ती सांगू शकते की अरे ते डॉक्टरने तसं सांगितलं, किंवा मी कन्फ्युज झाले तेव्हा नाही डॉक्टरने असंच सांगितलेलं होतं. आणि दुसरी गोष्ट मग ती थोडी मॉनिटरिंग पण करते, भाई त्या डॉक्टरने तुला तसं सांगितलं, तू करते का नाही तसं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी येतात त्याच्या मागे. त्यामुळे आपण कोणाला तरी घेऊन जातो. इथे आपल्याला दिसतं की आता मॉनिटरिंग करणारा कोण असणार आहे? इथे तिचा पती. तिच्या घरात कोण आहे कोण नाही हे मला माहित नाही. आणि अशा अवस्थेमध्ये तो पती जातो आणि देवाच्याकडून काय संदेश आलेला तो ऐकतो आणि त्यानुसार तो कार्यास पुढे लागतो. कारण की काय काय गोष्टी करायच्या आहे बाळांपणाच्या या समयामध्ये देवाने देवदूताच्या द्वारे कळवलेला आहे. प्रियांनो, देव कळवतो. आता पतीची जबाबदारी वाढलेली आहे. पत्नी चर्चला जात नाही तर पतीने पण नाही जायचं. बायकोची काळजी आहे फार, नको असं नाही. आपल्याला आता दोहरी जबाबदारी आलेली. एका बाजूला देवाने दिलेली संततीची आपण वाट बघत आहोत, दुसऱ्या बाजूला एक पती म्हणून आपली जबाबदारी निश्चितच वाढते की आपण आता निश्चितच देवापर्यंत जे काय आपल्या कुटुंबाचं येणाऱ्या दिवसामध्ये भवितव्य आहे त्याच्याबद्दलच्या योजना आणि पवित्रता काय आहे ती राखून पुढे वाटचाल करायची आहे. आणि हे करत असताना आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टीच्या अडचणी येतात, समस्या येतात, परंतु तरी देखील पत्नीचा सपोर्ट सगळ्यात जास्त कोण करू शकतो? पतीच्या शिवाय इतर कोणाची अपेक्षा नाही. जेव्हा डिलिव्हरीची वेळ येते तर ती कोणाची हाक मारते? पती जवळ पाहिजे. का? कारण की तिला माहित आहे की हा बाप आहे म्हणून तू जवळ उभा राहा. खरंच काय तुझाच आहे काही कोणाचा असं काय तिच्या मागे रिझन नसतं. तिला एकच हवं असतं की माझा पती बाहेर उभा आहे, माझा पती जवळ उभा आहे, माझा पती माझी हाक ऐकत आहे, आणि त्यामुळे तिला एक बळ असतो. प्रेज द लॉर्ड. पण पतीपेक्षा पण एक महत्वाचा दुवा आहे जो तो तिला संतती देण्यात तयार झालेला, त्याचं नाव आहे देव परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. डॉक्टर म्हणतो देवाला बोलवा, तुम्ही देवाशी बोला. देवाची सुचवी कोण आहात? ख्रिश्चन आहात ना, मग देवाची प्रार्थना करा, घाबरू नका. बरोबर आहे. अनेक जण इथे स्त्रिया सगळ्यांना माहित आहे. अशा समय तो आव्हान करतो आपल्या देवाच्याकडे प्रार्थना करा, देवाशी बोला तुम्ही, कारण की आता तो देव तुम्हाला आनंदित करणार आहे. मला अद्यापही आठवतं की जेव्हा अनेक वर्षानंतर आम्हाला संतती व्हायची, आम्ही देखील आनंदात होतो. आणि त्यावेळेस अचानक एक घटना घडली, आणि जेव्हा 7वा महिना होता आणि लवकरच आम्ही त्या गोष्टीची वाट बघत होतो, परंतु अचानक पाळकीनबाईची BP शूट झाला आणि तिला फिट्स अटॅक आले आणि ॲम्ब्युलन्समध्ये तिला घेऊन गेलेले आहे आणि हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट ऑपरेशन थिएटरमध्ये तिला ठेवण्यात आलं. आणि त्या समय डॉक्टरने म्हटलं की नो चॉईस, एक तर बाळ बघा किंवा मग आता दोघांपैकी एक. मी होतो, माझी सासूबाई पंडितबाई होत्या, आम्ही प्रार्थना करत होतो. आणि त्या समय मग निर्णय घ्यायचा होता की कोणाला पाहिजे, कारण की त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जे आता ट्रीटमेंट देणार आहोत ती ट्रीटमेंट कदाचित दिल्यानंतर सुद्धा त्यांची किडनी, ब्रेनवर ऑलरेडी स्ट्रोक आलेला आहे, तर कदाचित ते परत एकवार मानसिकरित्या किंवा मग त्या स्ट्रोकमुळे ती पॅरालिटिक होऊन जाणार आहे. ह्या गोष्टी तुम्ही गृहीतच धरा, परंतु जीवित तरी राहिली एवढं आम्ही तुम्हाला सांगू शकतो. परंतु दुसरा हा आहे की ते बाळ तुम्हाला दिसेल परंतु ते जीवित नाही, मेलेले असेल. आणि अशा अवस्थेमध्ये एक पती तिथे उभा आहे आणि ती हाक कोणाला मारणार आहे? पतीला. की आता काय करायचं? ती म्हटले की नाही नाही नाही, तुम्ही आता काही म्हणू नका, मी काही झालं तरी झालं, परंतु ज्याची आम्ही वाट बघत आहे तिचा जन्म होणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु तुम्ही म्हटलं की नाही,
तू राहिली तर आम्हाला पुढे संधी आहे, तू नसली तर मग काय ते आणखीनच माझ्यासाठी सगळं काही कठीण होऊन जाणार. आणि त्यानंतर सगळं काही घडलेलं आहे आणि ते बाळ मृत अवस्थेमध्ये तिने धैर्याने म्हटलं मला दाखवा, मला बघायचं आहे. आणि त्याच वेळेस त्या बाळाचं नाव त्यांनी हर्ष ठेवलं होतं. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामधून रिकवर होत असताना काय काय करावं लागलं हे आता मी तुमच्या समोर सांगू शकत नाही, कारण की मी पण त्या गोष्टीमध्ये पुष्कळ इमोशन्स आहे. कारण की आमच्या घरामध्ये पुढे जाऊन जर अवस्था अशी झाली की इतर डिलिव्हरीच्या वेळेस माझ्या सासूबाई म्हणजे इथे आमच्यामध्ये सोहिक बसलेला आहे, त्याचे आजोबा हे पेशंट असल्या कारणाने माझी सासूबाई तिकडे झाली, मला आई नव्हती. आम्ही डबे खाऊन खाऊन आपलं बाळांपण केलेलं आहे, बाहेरचे डबे मागून मागून बाळांपणचा समय घाला. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कशी काळजी घ्यायला पाहिजे, परंतु ही अशी काळजी घेणारा मी. आणि पुढे असं झालेलं आहे की तिला ते वारंवार नेहाचा जन्म झाल्यानंतर पण तिला ही गोष्ट वारंवार होते की मला माझा मुलगा परत पाहिजे. आणि ती तिची प्रार्थना सदोदित राहिली. ती तिची प्रार्थना सदोदित असली की गेलेला माझा बाळ देव मला परत देणार. प्रेज द लॉर्ड. आणि घडलंय तसं की नेहाच्या 3 वर्षानंतर मग ओजसच्या वेळेस मग ती फार आनंदित होती आणि ती म्हणे नाही आता डॅडी आता बघा हा मुलीच्या नंतर मुलगाच आहे, तो गेलेला माझा परत देणार आहे. माझ्या डोळ्यासमोर तिचं चित्र फिरतं बरोबर. आणि झालं पण तसंच. ओजसचा जन्म झाला, परंतु परत एक वार आमच्या मागे पुढे कोणी नव्हतं. आणि परत एक वार ते बाळांपण करण्याची पण माझ्यावर पाळी आलेली आहे आणि प्रभूमध्ये ते देखील सुखरूप पडलं. परंतु आपल्याला लक्षात आहे की मी काय काय करणार. मी नोकरी सांभाळू की मी त्या बायकोला सांभाळू की मी माझ्या मुलीला सांभाळू, माझ्या वृद्ध डॅडीला सांभाळू. आणि त्यावेळेस मिनिस्ट्री सुरू झाली होती, हे सांभाळू, काय काय करावं मी. परंतु हर्षने तो परिस्थिती गेली आणि त्यानंतर मग त्यामुळे आता हर्ष चाललाय लाड, कारण की तो मुलगा जो माझा गेलेला होता तो परत आलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये 3ऱ्याच महिन्यामध्ये नोकरी जॉईन करायची. आता तिच्या समोर ती खूप रडायची माझ्यासमोर की नाही आता प्लीज मला नोकरी करायला नका लावू, कारण की जी माझी आता इच्छा होती संसार करायची ती संसार पूर्ण करण्यासाठी आता हा संततीसह आता मी या घरामध्ये राहत आहे, प्लीज मला तुम्ही पाठवू नका. कारण की मला माहित आहे की मी ह्याला सोडून जेव्हा ड्युटीवर जाणार तर कसं काय होणार. आणि मी म्हटलं अरे आपल्यावर कर्ज आहे, आपल्याला होम एवढे EMI फेडावं लागतं, सर्व काही फेडावं लागतं, तरी पण मी प्रयत्न करतो. नाही म्हणे तुम्ही काय काळजी करू नका, मी बिझनेस करून हे तुमचे सगळे काही पैसे जेवढे तुम्हाला लागतात ते मी देईन. आणि तिने त्यानंतर खरोखर बिझनेस पण आरंभ केला, साड्यांचा कपड्यांचा बिझनेस केला आणि त्यानंतर मशरूम हा बिझनेस तिने सुरू केला आणि पुष्कळ तिने मेहनत घेतली, परंतु दोघंही यशस्वी झाले नाही. आणि मग तिच्या समोर काही उपाय नव्हता. ती म्हणे आता जाऊ द्या, मला माहिती आहे आता परिस्थिती काय, निघून जाईल हे दिवस. आणि अशा प्रकारे ओजस जो होता तो शाळेतून आला की जो आईला चिटकायचा रात्री झोपेपर्यंत तिला सोडायचा नाही. त्यामुळे त्याची जास्त वाढ त्या मम्मीच्याच बरोबर झाली. आणि आपण जर बघितलं अनेकदा त्याचे डीपी, आता तो एवढा वाटतं फोटोग्राफर आहे आणि एक डीपी तो ठेवू शकतो, पण त्यांनी 3 वर्षापर्यंत तो आणि त्याच्या मम्मीचाच फोटो ठेवला. आता त्याच्या डीपीवर कोणताच फोटो नाहीये. त्याचंही प्रेम होतं, आपल्या आईवर प्रेम होतं. आणि म्हणण्याचा अर्थ हा आहे की या सर्व वाटचालीमध्ये एक गोष्ट निश्चित होती की ही जी संतती कोणी दिलेली मला, ही कोणी दिलेली आहे, कोणाकडे मी प्रार्थना करत होते, देवाने मला तोच मुलगा परत दिलेला आहे. आणि जर देवाने दिला तर तो देवाचा सेवक होणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि तो देवाचा सेवक होणार. ड्युटीवरती जात असे, शाळा आता आम्ही त्यांच्या शाळेच्या जवळच घर असल्या कारणाने मग तिला सारखं तिचं लक्ष घरी असायचं. आणि मग त्यांच्या प्रिन्सिपल म्हटलं ठीक आहे तुम्ही लंच अवर मध्ये आम्ही तुम्हाला समय देऊ. मग ती पाजायलाच एवढ्या वेळ घरी येत असत. आणि आमच्याकडे एक भाभी म्हणून होत्या, त्या भाभी आणि मुस्लिम बहीण होती आणि माझे बाबा आमचे एक्सपर्ट झालेले होते. त्यावर ते नेहालाही सांभाळायचे, हर्षलाही सांभाळायचे आणि दोघांना सांभाळण्यामध्ये घडवण्यामध्ये त्यांचा मोलाचं योगदान आहे. आणि अशा प्रकारे परके नाही म्हणणार मी, परंतु एक माताला सोडून या इतर लोकांच्या कडे ते वाढले. प्रेज द लॉर्ड. परंतु एकच गोष्ट आहे की हे वाढत असताना
एक तर माझी जे काय होते ते आहेच सगळं काय, परंतु तिच्या मनामध्ये जे काही प्रेम होतं, जितका समय द्यायला पाहिजे तो समय तिला देता आला नाही, विशेष करून लेकरांना पण आणि देवाला पण. परंतु एकच गोष्ट होती, तिला माहिती आहे की माझा पती देवाचा सेवक आहे, प्रेज द लॉर्ड, आणि माझा मुलगा देखील देवाचा सेवा करणार आहे, आणि या दोघांची सेवा करण्यामध्ये देवाची सेवा देखील आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. या दोघांची सेवा करण्यामध्येच माझी सेवा आहे. आणि मुलींनो, तरुणींनो, मातांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही देवाच्या योजनेमध्ये अशा प्रकारे सहभागी असताना तुम्ही हे समजू नका की तुम्ही कुठेतरी आता देवाच्या प्रार्थनेमध्ये, देवाच्या सेवेमध्ये कमी पडतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही देवाच्या योजनेचा या कार्याच्या द्वारे तारण साध्य करत, आत्ताच आपण वाचलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे करत असताना देव त्याचं प्रतिफळ देणार आहे, देव त्याचं प्रतिफळ तुम्हाला देणार आहे. परंतु अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही भांडण कुंडण, मला असंच मिळालं नाही, मला बाळणपणात हेच नाही मिळालं, मला असंच मिळालं नाही, तुमच्या आईने असं केलं, तुमच्या हेच करत जर तुम्ही संसार करत राहिले, पतीबरोबर भांडत राहिले, लहानपणापासूनच तुमच्या घरामध्ये भांडणांचा संस्कार जर निर्माण झाला, तो मुलगा कसा नादीर होणार याच्याबद्दल तुम्ही गांभीर्याने विचार करणं अतिशय गरजेचं आहे. हे तुम्ही किती तास जाऊन चर्चमध्ये प्रार्थना करत आहे आणि किती धार्मिकतेचा आव आणत आहे, परंतु तुम्ही जे कार्य, जे वत्स कार्य तुमच्यासाठी एक पत्नी म्हणून, एक माता म्हणून दिलेले, ते कार्य प्रामाणिकपणे पार पडत नाही, तर या गोष्टीमध्ये तुम्ही देवाला कसे प्रसन्न करू शकता? आलं लक्षात सगळ्यांना? प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, अशा प्रकारच्या या सर्व गोष्टी करत असताना आज मी इथे जे उभा आहे, निश्चितच त्यांच्या मोलाच्या योगदानामुळे, घराला चालवल्यामुळे. परंतु अनेकदा असं होतं की जे सगळं काही चांगलं करतात, कदाचित शेवट त्यांचा चांगला होत नाही. रात्री जाणारे पण, सकाळी जाणारे पण रात्रीपर्यंत घरच आवरत होते. ती म्हणायची, आम्हाला काही सांगू नका, मला माझा संसार, माझे लेकरं हेच फार प्रिय आहे. तुम्ही सेवा करत आहात ना, तुम्ही सेवा करा. आपल्या चर्चमध्ये अनेक संदेश तिने दिलेले आहे. परंतु जेव्हा तिचा शेवट झाला, तेव्हा 4 खांदे देखील हॉस्पिटलमध्ये असून हॉस्पिटलमध्ये नव्हते, कारण की कोरोना होता. आणि आपल्याला अनेकदा वाईट वाटतं की ज्यांनी सगळ्यांसाठी केलं, निदान शेवट तरी सगळ्यांना बघता यावं, सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं. परंतु हरकत नाही, प्रभूची इच्छा. प्रेज द लॉर्ड. परंतु एकच गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो, आणि ती ही आहे की तुमची सेवा कधी व्यर्थ जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे आपली सेवा अर्पण करतात, तेव्हा या सेवेचं प्रतिफळ देव तुम्हाला देवा करणं देव, तुमच्या पुढच्या पिढ्यांना तो देण्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. येस. तेव्हापासून हर्ष 8वी 9वी पासून जे मी त्या हर्षला धरून ठेवलं, तो आजवर तो माझ्याजवळ फिरतो. आता त्याचा माता पण मी आणि पिता पण मी. आणि प्रभू मध्ये तो वाढत आहे, आणि जेव्हा तो वाढत आहे तर ती आपल्या त्याच्या मम्मीची इच्छा पूर्ण करू ना करू, परंतु देवाची योजना त्याच्या जीवनामध्ये पूर्ण होताना आम्हा सर्वांना दिसते. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही देवात चालतात, देव तुम्हाला ताकद देतो, देव तुमचे अश्रू पुसतो, देव तुम्हाला आरोग्य देतो, देव तुम्हाला सामर्थ्य देतो. प्रेज द लॉर्ड. परंतु हे सर्व कार्य करत असताना तुम्हाला नुसतं धार्मिकता आणि प्रार्थना या पलीकडे पण ज्या काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहे, ते येशू मध्ये योग्य प्रकारे जेव्हा तुम्ही पार पाडतात, तेव्हा तुम्ही कोणाचा सन्मान करत आहे? देवाचा. प्रेज द लॉर्ड. परंतु अनेकदा आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी की आम्ही देव 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 तर खूप करतो, पण घराच्याकडे बघितलं तर खरं एकदम बघितलं तर काहीच नाही. घरामध्ये कबाड खाना पडलेला, इकडे पडलेलं सामान, तिकडे पडलेलं सामान, इकडे. आता हे नाही म्हणत की सगळं बायकोनेच करायला पाहिजे, पतीने देखील साथ द्यायला पाहिजे. आजपर्यंत मी ती पत्नीने जे काही ड्युटीज मला दिलेली ती मी आजवर पार पाडतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही माझ्या घरी या, आम्हाला पसारा दिसणार नाही तुम्हाला, कारण की मला जे काही शिकवलेलं आहे, जे काही शिस्त घातलेली आहे, ती मी पार पाडण्याचं ठरवलेलं आहे, आणि मी करत पण आहे. प्रेज द लॉर्ड. आणि एकदा मी या गोष्टी बोलत नाही, कारण की मग थोडंसं इमोशन होऊन जातो मी, आणि मग इमोशन झाल्यानंतर संदेश राहतो बाजूला. हरकत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की परमेश्वर जी देणगी देतो, परमेश्वर जी देणगी देतो त्याच्याबद्दल परमेश्वर सिरियस असतो. माझी पत्नी आजारी असताना तिची कंबर पाठ
कारण की तिने बाळांपणामध्ये काहीच काळजी घेतली नाही किंवा मी तिची काळजी घेऊ शकलो नाही. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की सिजर झाल्यानंतर काय स्त्रियांची अवस्था होते, त्या सर्व अवस्थेतून ती गेली. आणि मग तिच्या मातेने म्हणजे पंडितबाईने त्याने हिटिंग पॅड दिले आणि तिचा आली की पहिले म्हणायची, बाई तू शेकते की नाही बरोबर, की नुसतं कामच करत राहते, पाण्यात बघा कपडे धुवून भांडे घास आणि हेच करत राहते का रे, तू जरा झोपत जा, शेकत जा, तुला किती त्रास होतो हे मला दिसतं, परंतु तू ते सगळे काय सोडून हेच करते. मी दिले ना तुला हिटिंग पॅड, मग त्याचा वापर कर. जावई तिला सांगत जा जरा की बरोबर जरा वेळेवर शेकत जा, नुसतं आली की मुलं भांडेन कपडे ह्याच्या मागे नको लागू. तिने दिलेलं ते बक्षीस होतं आणि ती बक्षीस योग्य प्रकारे वापरते की नाही याच्याबद्दल ती आग्रही होती. कळतं सगळ्यांना? त्याचप्रमाणे देवाने तुम्हाला ही जी बक्षीस दिलेली आहे त्याचं संगोपन तुम्ही कशा प्रकारे करता त्याबद्दल देव आग्रही असतो. प्रेज द लॉर्ड. हा, जर तुम्ही त्याचा योग्य वापर केला हिटिंग पॅडचा तर तुला थोडा आराम लागेल, तुला बरं वाटेल. एक प्रामाणिक मातेची इच्छा होती. त्याप्रमाणे येशू ख्रिस्त माऊली याची देखील अपेक्षा आहे की तुम्हाला जी संतती देवामध्ये ख्रिस्तामध्ये त्याच्या योजनेरूप दिलेली आहे त्याचं संगोपन करत असताना तुम्ही त्याने दिलेली ती वस्तू ज्याला आज संतती आपण म्हणतो त्याचं योग्य प्रकारे जडणघडण करत आहात किंवा नाही. आणि त्याच्यासाठी कोणाकडे मनोहाची विनंती केली होती, मला शिकवू? कोणी मनोहा कोण होता? कोणाचा नवरा? त्या शमशोनच्या मातेचा नवरा आहे. त्यांनी काय विनंती केली की मला कसं संगोपन करणं शिकव. हो प्रियांनो, आणि तो त्या अनुरूप चाललेला आहे आणि त्या अनुरूप आपल्याला दिसतं की एक खूप मोठा शास्त्र निर्मित झालेला आहे. हो प्रियांनो, ही बाब आपण जेव्हा लक्षात घेतो तेव्हा ही बाब तुम्ही राखी मुलांचं रडणं, मुलांचं सर्व प्रकारची मागणी, कौतुक, या सर्व गोष्टी स्त्रियांना आवडतात. परंतु अनेकदा त्यांना त्याचा वेळ मिळत नाही. अनेकदा आपल्यालाही बघितलं की ड्युटीला निघाली मम्मीला आणि त्या मुलाला ताटातूट करणं फार कठीण जातं. ते झोपला की बाबा मी घरातले सगळे काम करते, बरोबर आहे ना? मात्यांना इथे माहिती आहे, त्याला झोपला ना मग आता मला पटापट सगळे घरातले काम आवरून घ्यायला पाहिजे. त्याला कुठेतरी घेऊन जा म्हणजे मी दाराच्या बाहेर जाते आणि ड्युटीला निघून जाते. मग तो बघणार मम्मी मम्मी नाहीये मम्मी, मग काय भोकाळ पसरणार तो. किंवा मग मुलगा हुशार होऊन जातो, मुलगी हुशार होते, त्याला माहिती आहे आता टायमिंग झाला मम्मीचं जाण्याचं. तिच्या हालचालवरून त्याला आयडिया येऊन जाते की आता मम्मी जाणार आहे, की मग तो उलटी करणार, मग काहीतरी तो कसा पराक्रम करणार की ज्याच्याद्वारे मम्मीने तिथे थांबावं. त्या बाळाला काही कळत नसतं, त्याला एकच कळत असतं की माझी मम्मी माझ्या बरोबर राहावी. प्रेज द लॉर्ड. हे नॅचरल आहे. परंतु बाळाला एवढी बुद्धी नसल्या कारणाने त्याच्यामध्ये तो गुण असतो की मम्मीला अडवावं, मम्मीला थांबावं, काहीतरी असं करावं ज्याद्वारे मम्मी म्हणाल अरे बाळा ठीक आहे सॉरी आज जरा फार मुलगा त्रास देतो, मला येता येणार नाही किंवा हाफ डे येईन असं म्हणून ती बिचारी कधी कधी घरी थांबून जाते. हो प्रियांनो, हे समजणं, ह्याचा अभ्यास करणं हे एवढं सोपं नाही. जे माता आहे त्यांना या गोष्टीची जाणीव आहे. आणि ही बाब आपण लक्षात ठेवला की जसं मातेला मूल गरजेचं आहे तसं मुलाला देखील माता आणि पिता दोघंही गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु त्यातल्या त्यात जेव्हा तो लहान आहे त्याची प्रायोरिटी ती त्याची माता आहे आणि त्या मातेसाठी तो मुलगा देखील महत्वाचा. परंतु त्याला ड्युटी देखील आहे, घर देखील आहे, संसार देखील आहे. त्यामुळे ती त्या मुलांसाठी अनेकदा तो समय जो फार प्राईम समय आहे, त्या मुलाच्या घडवण्यासाठी महत्वाचा समय आहे, तो समय तिला देता येत नाही. आणि अनेकदा मुलं इतरे तिकडे घडतात. असं म्हणत नाही की ते योग्य प्रकारे संगोपन करत नाही, परंतु फरक पडतोच किती झाला तरी. आज तर क्रश वगैरे पुष्कळ गोष्टी सुरू झालेल्या आहे, आपण बघतो. आणि त्यामध्ये लहान लेकरांचं सांभाळ केलं जातं. त्याच्यामध्ये कशा प्रकारे सांभाळ करतात हे आता एक व्हिडिओज आपण रील्स मध्ये बघितलेले आहे. हरकत नाही, त्याकडे मी जाणार नाही. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की पहिले शमूएल यामध्ये, पहिले शमूएल 21 आणि 23 मध्ये बघा, 13, 21, 23 परमेश्वराच्या दूताने मनोहाला व स्त्रीला पुन्हा दर्शन दिले. तेव्हा तो परमेश्वराचा दूत होता मनोहाने ओळखले
मनोहाने आपल्या स्त्रीस म्हणाला, आपण खात्रीने मरणार, कारण की देवाने आपण पाहिलेले. मग स्त्री त्याला म्हणाली, आपल्याला जर मारून टाकण्याची परमेश्वराची इच्छा असती तर आपल्या हातून त्यांनी होमबळी आणि अन्नार्पणचा स्वीकार केले नसते. आणि हे सर्व त्यांनी ज्या अर्थी प्रकट केलेले आहे त्या अर्थी त्या सर्व गोष्टी त्यांनी आपल्याला निश्चितच योग्य प्रकारे सांगितलेल्या. हो प्रियांनो, परमेश्वर तुम्हाला आणि मला भस्म करण्यासाठी, कुटुंबाचा नाश होण्यासाठी, मुलगा जन्माला कशाला आला आणि बाबा हे आमचं सगळं काही मजा घर हे सगळं काही कुठून डिस्टर्ब झालं असं म्हणून लेकरांचा निश्चितच नुसता अपमान नाही तर त्यांचे हालहाल करणारे अनेक मातापिता या दिवसामध्ये दिसून येतात. कुठून अक्कल झाली, कुठून हा मुलगा झाला आणि मुलगी झाली, आता आम्हाला सगळं काही कठीण होऊन बसलेलं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये एकच गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे, की आपण त्या बाळाचा अपमान करत असावा. त्याला काय कळतं बिचाराला, परंतु आपण देवाचा देखील अपमान करतो. जर कोणी अशी माता असतील, पिता असतील आणि ते कंटाळलेले आहे, कारण की काय असतं, लहान लेकरं सगळे चांगले असतात असं, काही खोडकर असतात, काही रडके असतात, काही त्रास देणारे, काही आजार काढणारे, काही विकलांग देखील असतात, काही शारीरिकरित्या मानसिकरित्या. मग कसं होणार तुमचं आणि कसं होतं त्या माता पित्यांचं, याच्याबद्दल जर तुम्ही गांभीर्याने विचार केला तर अनेकांनी बघितलेलं असेल की बाळ जन्मला आणि त्यांना काहीतरी इफेक्ट आहे किंवा काहीतरी त्याचा आजार आहे आणि त्यामध्ये त्यांचं संगोपन करणं हे तर फारच डिफिकल्ट काम आहे. आणि या अवस्थेमध्ये देखील ते सांभाळतात आणि अनेक जण चांगलं असून देखील कंटाळतात. आणि मी परत एक वार सांगू इच्छितो, अशा अवस्थेमध्ये ते बालकासाठी आणि विशेष करून या परिस्थितीला जेव्हा तुम्ही कंटाळतात तेव्हा देवाचं सहाय्य न मागता तुम्ही देवाचा अपमान करण्याच्या मार्गावर जाते. कृपया त्यापासून स्वतःला आवरा. दुसरी गोष्ट, आता मुलगा वाढत आहे, मुलगा हळूहळू मोठा होत आहे. आता त्याच्याशी तुम्ही जे काही बोलतात तो ऐकणारा झालेला आहे. जे काही घरामध्ये हाल चाललेले आहे तो बघतो. मम्मी डॅडी कसे एकमेकांशी वागतात, आजी आजोबा आणि या घरातल्या इतर लोकांचे कसे संबंध आहे, त्याचप्रमाणे आपण घरामध्ये कसं आत्मिक जीवन जगत आहोत याबद्दल ते सिरियसली आता ऑब्झर्व करायला लागतं. आपण जर समुद्रामध्ये बघितलं तर एक्वेटिक मध्ये समुद्रामध्ये एक छोटासा समुद्री जीव असतो आणि तो एकदम खाली तळाशी सापडतो आणि त्याच्यावरची कातडी काढली, त्याच्यावरचा मांस काढला तर त्याच्यानंतर त्या प्राण्याला आपण अंग घासायसाठी स्पंज म्हणून वापरतो. बघितलं असेल अनेक लोकांनी, छिद्र 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 असतात आणि आपण अंग घासतो. त्यांनी बघितलंय, छिद्र सारखं असतं, ते दुकानामध्ये मार्केटमध्ये मिळतं. त्याला स्पंज, हे प्राणी आहे, एक्वेटिक आहे, ज्याचा उपयोग लोक त्यासाठी करतात. त्याची वैशिष्ट्य हे असतं की त्याच्यामध्ये जे पाणी गेलं की ते काय करतं, पाणीला शोषून घेतं. त्याचं वैशिष्ट्य आहे की पाणी शोषून घेतं. त्याचं कारण आहे की त्याच्यातून पाणी शोषल्याबरोबर जेव्हा तो जिवंत असतो, इतर देखील भक्ष्य त्याला मिळतं आणि तो जीवन जगत असतो. ते देवाने त्याच्यामध्ये निघतं. परंतु आता ते नुसतं हाडाचा सांगडा आहे, तो तुम्हाला घेत असताना ते देखील पाणी शोषून घेतो. प्रियांनो, लहान लेकरं त्याचप्रमाणे आहे, त्यांना जे मिळतं ते शोषून घेतात. रिपीट करतो, लेकरं देखील त्यासारखेच आहे, त्या स्पंज सारखे आहे. त्यांच्या एन्व्हायरमेंटमध्ये जे काही दिसतं, कोणती भाषा बोलतात, कशा प्रकारे आचरण करतात, कशा प्रकारे तुमच्या जवळपास जे काही बोलणं चरित्र आहे, आई वडिलांचं वागणं, लेकरांचं वागणं, शेजार पाजारांचं वागणं, या सर्व गोष्टी तो कॅच करतो. उर्दू मध्ये बोलत तर उर्दू येणार, कन्नडामध्ये बोलत तर कन्नड भाषा शिकणार. तो आजूबाजूला शिव्या शाप आहे तर शिव्या शाप तो शिकणार. आई वडिलांचे भांडण तो बघतो, तो म्हणतो असा संसार असतो. अशा प्रकारचं त्याच्यावर निश्चित स्वभावामध्ये जडणघडण सुरू होते. अशा समयी तुम्ही खरोखर देवाने दिलेल्या संततीचा सन्मान करते की अपमान करते याचा गांभीर्याने विचार करा. देवाने मनोहात म्हटलेला आहे, याचं संगोपन करताना तुला काहीतरी करावं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. मनोहाच्या पत्नीनं म्हटलेलं असतं, जन्म देण्याने तू माता बनणार नाही, परंतु माता होत असताना तुला त्याग आणि बलिदान करावंच लागणार आहे. आणि हे सर्व करत असताना प्रियांनो, तुम्ही आणि मी ही गोष्ट लक्षात ठेवा की जन्म दिला म्हणजे होईल, आपोआप वाढून जाईल, वाढत जाईल आपला, हो वाढणारच येतो.
तुम्ही काय कर्तृत्व करायचे नाही, त्याला खाऊ घेतलं तर तो वाढणारच आहे आपोआप सगळं. परंतु वाढ कशी होत आहे, कालच आपण बघितलेलं आहे मूवी मध्ये की पामर जो होता त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, अशा प्रकारे वाढ झाली की त्याच्यामध्ये क्रूरता निर्माण झाली आणि त्याने आपली गँग म्हणून काय करायचा, लोकांना छळायचा, मारायचा, गँग वॉर करायचा आणि पुढे तो देवाचा सेवक ग्रहॅम यांच्याकडे तो जाऊन त्याची देखील हत्या करण्याची मेलबोर्न मध्ये त्यांनी योजना बनवली. येस प्रियांनो, हे काही हे देवाने शिकवलंय का त्याला? नाही, देवाने काय त्याच्या मनामध्ये घातलं का? नाही. हे कुठून तरी त्या परिस्थितीमुळे, त्या वातावरणामुळे, त्याच्या मनावर जो झालेला परिणाम आहे त्याच्यामध्ये रिबेल म्हणजे मला बदला घेण्याची, प्रतिशोध करण्याची भावना जी निर्माण झालेली आहे त्यामधून या सर्व गोष्टी बाहेर आलेल्या. हो प्रियांनो, प्रीती नाही आता त्याच्यामध्ये, प्रेम नाही, आई बाबाबद्दल आदर नाही, देव तर फार दूरचाच राहिलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये तो स्वार्थी होतो, लोभी होतो. मला हे सर्व काही मिळालं पाहिजे. आई वडिलांनी कडे तो काय काय मागत असताना मम्मी म्हणते, अरे काय विचारले गडबड कर, हे घे मोबाईल, खेळ गेम्स. किती लोक मोबाईल देतात ह्याच्याबद्दल आम्हाला विचारच करायला, घे गेम खेळ बाबा, घे. मुलगा दिवस काय खेळतो, लहानपणाच हे ऍप बीप सगळं फटाफट ओपन करतो, आनंदाने सांगतो बस टीव्ही कडे बघत लिहिलं, कार्टून लावून मी घरचे काम करते. आता त्याचा विकल्प काय आपल्याला माहिती आहे, असं टीव्ही मोबाईल तर आता आले, त्याच्या अगोदर होते का काय? आई वडिलांनी केलं ना संगोपन. मग अर्धे वर्गामध्ये बसलेल्या मुलांना डोळ्याला चष्मे लागलेले, नवीन पिढी, सगळी नवीन पिढी, चष्मेवाली पिढी. पहिले आमच्या काळामध्ये एखादा मुलगा दिसायचा तर दिसायचा चष्मेवाला, आम्ही म्हणायचो आंधळा कुठून. आता तर अर्धीच क्लास आंधळीच असते, त्याच्यामध्ये लागूनच जात होतो. सगळे स्कॉलर आहे एकदम. आमच्या वेळेस असं चष्मा स्कॉलर बहुत अभ्यास करणार, अभ्यास करून करून चष्मा लागलेला. आता तर मोबाईल खेळून खेळून, टीव्ही बघून बघून वेडे झालेले मुलं रात्री 12 आणि 1 वाजेपर्यंत मोबाईलच खेळत राहतात. आता नाही जात तो त्यांच्यातून. तुम्ही सोडवा किती करा, आत्महत्याकडेच जातात पोरं. नाही मम्मी देत ना, नाही देत ना डॅडी, चलो मी चला. आणि ह्याबद्दल माझा विषय नाही, परंतु म्हणण्याचा अर्थ आहे की तुम्ही त्यांना घडवत असताना त्यांच्या देतात तरी हातात काय? अहो देवाने तुमच्या हातात दिलेली ती संतती, आणि तुम्ही काय देतात? मोबाईल. तुम्ही काय देतात? सगळं गॅजेट्स. तुम्ही काय देतात? खेळण्या. बाबा खेळतो गुंतून राहा त्याच्यामध्ये आणि खुश होतात ते. मुलगाही म्हणतो आता माझं जग म्हणजे हे मोबाईलच आहे, माझं जग म्हणजे हे टीव्हीच आहे. यामध्येच तो गुंतलेला असतो आणि त्यामुळे आई वडील पण खुश असतात. चल बाबा तो गुंतलेला, आपण आपले काम करू शकतो. प्रियांनो, कुठे चाललेला आहे तो, कुठे चाललेली ती, याच्याबद्दल ते गांभीर्याने विचार करत नाही. अनेक गोष्टी ज्या त्या वयामध्ये कळून त्याचा कळतच आहे, परंतु त्याच्या स्वभावामध्ये जो बदल घडत आहे, त्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी नेमक्या त्याला मिळत नाही, आणि ज्या नाही पाहिजे त्याच त्याला मिळत आहे. त्यामुळे मुलांकडून तुम्ही अपेक्षा काय करणार? तो सेवा करणार. तो मुलगा आहे का बिली ग्रॅमचे व्हिडिओ बघत आहे का? सांगा. जीसस कॉलचे व्हिडिओ बघत असेल का तो मुलगा? नाही. काय लोक म्हणतात नुसतं देवाचेच गाणे ऐकतो. ठीक आहे ना, आता काय बोलावं, आता आम्ही पाळकालाच प्रश्न देवाचेच गाणे ऐकतो म्हटल्यानंतर ये बाबा मोबाईल खेळू दे, खेळू दे त्याला मोबाईल, देवाचेच गाणे ऐकतो, सगळे देवाचे गाणे पाठ. ठीक आहे ना, देवाचे गाणे पाठ आहे, चांगली गोष्ट आहे, पण नुसतं मोबाईलच घेऊन तो करतोय हे देखील योग्य नाही. हरकत नाही, तो विषय नाही. मला सांगण्याचा अर्थ आहे की जे काही त्यांना सराउंडिंग मध्ये माता पिता प्रोव्हाइड करतात त्यामध्येच तो वाढतो. तेच त्याचं जग आहे, तेच त्याला वाटतं की हेच माझं जग आहे, आणि तेच तो शिकतो. तेच व्यतिरिक्त तो आई वडिलांच्याकडे बघतो आणि त्याला काही देखील योग्य प्रकारे दिसत नाही. ना देवाची धार्मिकता, ना बायबल वाचन, ना प्रार्थना, ना कौटुंबिक भक्ती, ना मंदिराला जाणं, मग बाकीची सेवेचे तर दूरच दिसून येते. कुठून तुमचा मुलगा देवाने दिलेलं संतती, देवाने दिलेलं धन देवामध्ये वाढणार आहे? आणि त्यासाठी प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की तुम्ही त्याला बिघडवत आहात. तुम्ही म्हणा पाळक साहेब तो बाजूला जातो, शेजार पाहिजे बोलले बेकार आहे, त्यांनी बिघडून टाकलं, त्यांनी बिघडवलेलं आहे. यस मित्रमंडळी, जगामध्ये आता सगळं जग आपल्याला दिसतं की काय लोक मित्र काही चांगले नाही.
परंतु अशा समय तुम्ही त्यांना शिकवलेलं आहे की बाळा, काय चांगली गोष्ट आहे आणि काय वाईट गोष्ट. मित्रांबरोबर तू राहा, परंतु ह्या गोष्टी तू करू नको. मित्र हे गरजेचं आहे. मित्राच्या शिवाय तुझं कोणी जगामध्ये वाढू शकत नाही. समाजात तुला जावंच लागणार, समाजाला तू भेटावंच लागणार, समाजामध्ये तू वावरणार आहे. परंतु वावरत असताना या गोष्टी तुला दिसतील तर सावध हो. प्रेज द लॉर्ड. वाचा, वचन वाचूया आपण. ह्यामध्ये अनुवाद याचा 11वा अध्याय 19वा वचन. अनुवाद 11:19 मध्ये काय शिकवा या संदर्भात मोशे आपल्या मंडळीला किंवा त्या प्रथम मंडळीला काय सांगतो. 11:19 मध्ये, ती शिकवा म्हणजे माझी वचने शिकवा. घरी बसल्या असताना, मार्गात चालत असताना, आजी आजोबा माझे चालत आहे, मुलांना खेळवत आहे, काय करता, उठता बसता. त्याबद्दल बोलत जा. प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला असे आई वडील दिलेले, अशा आजी आजोबा दिले होते प्रभूने, की जे म्हणायचे, बाळा चल आता आपण वचन पढू, चल देवाचे वचन पाठ करू, चल देवाचे गाणे करू. आज देखील मला आनंद वाटतो की प्रिन्स हा निर्मल सिस्टरच्या घरी, त्याला देवाचेच वचन आवडतात. तो तिथेच जाऊन जाणतो. मम्मी डॅडीला म्हणतो, वाचा, हे वाचून दाखवा, मला वाचता येत नाही. बरोबर आहे ना? यस. हे कोणी शिकवलं त्याला? संतती परमेश्वराने दिलेलं धन आहे ते जन्मताच परमेश्वराकडे आकृष्ट होणार. प्रेज द लॉर्ड. परंतु न्यायचं काम तुमचं आहे ना. तुम्ही त्याला पिक्चरला घेऊन जातात, तुम्ही त्याला मोबाईल पर्यंत घेऊन जातात, तुम्ही सगळ्याकडे घेऊन जातात, पण ह्याच गोष्टीकडे नेत नाही. आणि मग म्हणतात आमचा बोलगा बिघड गया, अभि मग बिघडून गेला, मग आता शिव्या घालून काय फायदा. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा त्याला जे हवं होतं, जे देवाला देखील हवं होतं, ते तुम्ही त्याला दिलेलं नाही. इथे लिहिलेले की उठता बसवा, त्याच्या मनामध्ये देवाची वचने बिंबवा. विशेष करून आजी आजोबा जे काही त्यांच्या घरातले प्रियजन आहे, त्यांची ही जबाबदारी आहे आणि ते अनेक जण पार पाडतात. परंतु या दिवसामध्ये आजी आजोबांनाच काही माहित नाही, तर ते तरी शिकवणार का? प्रियांनो, आपण सिरियस नाही. चला द्या त्यांना खायला, हे द्या. खातो का रे बाळा? चल कुरकुरे खात येतो, लेज खात येतो, चल खा कुरकुरे, बघ टीव्ही. आणि तो आपला कुरकुरे लेज खाऊन आपलं पोट भरून बघतोय टीव्ही आणि बघतोय मोबाईल. आजोबा बरोबर बसलेले गप्पा मारत, आजी बसलेली शेजारावर. कशाचं काय, मुलाला काय, रडला की काय रे बाळा संपलं का, घे आणखीन एक पाकिट, खात बसतो. आपला खात बसलेला आहे, चालला मोबाईल मध्ये बिजलेला आहे. ही आपली शेजारा पाजारामध्ये बीज आहे. हे काय, हे कोणतं तुम्ही काय गोष्टी बिंबवत आहे? कुरकुरे खाओ क्या हो जाओ. प्रियांनो, ह्या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही मी करतात, आपण त्याला सिरियसली नाही घेत आहे. आपण त्याला निश्चितच गांभीर्याने घेत नाही. आणि त्याचा दुष्परिणाम जेव्हा मोठे मुलगा बिघडलेले, अरे आम्ही तो हे दिलो, आम्ही हे दिलो, बिघड गया मेरा बच्चा. अरे का बिघड गया? तुमनेच बिघाडा उसको. तुम्ही का दुसऱ्यांना दोष देताय? माता पिताचं लक्ष नाही, आजी आजोबाई काय करत नाही, तर काय जाएगा बच्चा? देवदूत येऊन त्याला शिकवतील का? त्याच्यासाठी ते देवदूत आणि सगळं काही तुम्हीच आहात ना. आणि ही बाब जेव्हा नाही होत तेव्हा गंभीर होतं. एक फार वक्ता होता आणि तो एक कवी, इंग्लंडमध्ये एक मोठा कवी होता आणि तो चांगला उत्तमरित्या ख्रिस्ती गीते लिहित असे. आणि त्याच्याकडे तो गेला आणि तो म्हणे, सर तुम्ही खूप छान छान गीते लिहितात, खूप श्रेष्ठ कवी आहात, पण मला एक गोष्ट फार पटत नाही की लहान लेकरांना किंवा या मुलांना काय देवाचं वचन शिकवायची, काय करायची गरज आहे? मला हे बिलकुल पटत नाही. अरे लहान मुलगा आहे, त्यांना हॉबी क्लासेसला पाठवा. लहान मुलगा आहे, त्याला स्पोर्ट्समध्ये पाठवा. लहान मुलगा आहे, त्याला रोबोटिक्स वगैरे गोष्टी शिकवा. लहान मुलगा आहे, त्याला काही ज्या जगामधल्या आधुनिक गोष्टी ते शिकवा. आणि काय संडे स्कूलला पाठवा, बायबल शिकवा, आणि ह्या सगळ्या गोष्टी करतात. काय गरज आहे त्याची? अरे तो जेव्हा मोठा होईल, तरुण होईल, मग तो सगळे धर्म बघल, हा धर्म आहे, हा धर्म आहे, हा धर्म आहे, ह्याच्यामधून कोणता आहे तो निवडाल आणि फॉलो कराल त्याला. हे दिसत आहे आजकाल आपल्याकडे पाश्चात्य देशांमध्ये. त्याला वाटेल तेव्हा तो मोठा होईल, तेव्हा तो आपल्या पायावर उभा राहील, मग त्याला जे आवडेल ते करेल तो. काय आता तुम्ही लहानपणापासून त्याला अशा प्रकारे या बायबलचा गुलाम बनवून ठेवतात? त्यांनी म्हटलं तुझंही बरोबर आहे. आता मी तुला सांगतो की आपण हे ते पुढे काय दिसत आहे ते म्हणजे बगीचा दिसतो. आता त्या बगीच्यामध्ये जर सर्व वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेले आहे,
सिस्टमॅटिक एक झाड या आता तिकडे इकडे 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 लावलेलं आहे. त्याच्यासाठी माळी ठेवलेलं आहे. त्याला वेळोवेळी खत देत आहे, वेळोवेळी पाणी देते, संरक्षणासाठी कुंपण राहते. असंच त्याला द्यायचं वाढू. वाढणार नाही का ते? हा, वाढणार ना. जंगलामध्ये सगळीकडे वाढतात झाडं, तसं हाही वाढला असता. माती तिथे, माती बरोबर देव पाऊस पडतो, वाढला असता, कसंही वाढला असता. पण म्हणे मग असं तर मग हे जंगल झालं असतं, बगीचा राहिला नसता. मग तुझा मुलगा जंगली झाला तर मग का तू ओरडतो? कारण की तू त्याला जंगलासारखं वाढवलेलं आहे. जे पाहिजे काय कसंही चालणं, चलणं. मग आता त्याची काय चूक आहे? त्याला जे काय मिळत होतं, माती वगैरे जे काय ज्याचं ते त्याला काय मिळत होतं, तो ते काय काय घेत गेला. आणि शेवटी कोणी निगा करणार नाही, कोणी रक्षण करणार नाही, कोणी बघणार नाही, कोणी पाणी देणार नाही, कोणी खत देणार नाही, कोणी वेळेवर कटिंग करणार नाही. मग तो झाला ना जंगली. आता जंगली झाल्यानंतर आता तू काय अपेक्षा करतो की त्याला बगीचाचं सुंदर स्वरूप प्राप्त नाहीच होणार. ते होणारच नाही. ते तो कदाचित नॅशनल गार्डन, नॅशनल पार्क बनून जाईल, परंतु सुंदर बाग कधी देखील बनू शकते. ह्यामुळे प्रियांनो, मुलं वाढतील, मुलं पुढे प्रवास करतील, परंतु एकच लक्षात ठेवा, योग्य वेळी योग्य गोष्ट जर तुम्ही आणि त्यांना पुरवली नाही तर ते वाढतील, परंतु ते जंगली झाडासारखे जंगली व्यक्ती म्हणून वाढतील. आणि मग तुम्ही म्हणतात की आता मी हे करतो, मी बांबू घेतो, मी दंडे मारतो, काय काय होणार? काही होणार नाही. कारण की आता त्यांची जडणघडण झालेली आहे. तुम्ही एक बांबू मारणार तर 2 बांबू तुम्हाला लागतील. कारण की ते आता सगळं काही विसरलेले आहे. आणि यासाठी प्रियांनो, एक वचन वाचूया. नीतिसूत्र याचा 22वा अध्याय आणि 6वं वचन अंडरलाईन करा, हायलाइट करा. शलोमोन राजा म्हणतो, नीतिसूत्र 22:6. मी यासाठी वाचायला लावतो कारण की हे खूप चांगलं वचन आहे आणि आपण निश्चित पाठ करायला पाहिजे. मुलांच्या स्थिती अनुरूप असे शिक्षण त्याला दे. मुलास म्हणजे कसा आहे तो? लहान असताना. मुलगा आहे, तरुण नाहीये तो. स्थिती काय आहे, परिस्थिती काय आहे, तू कोण आहे, तू कोणाचा मुलगा आहे, तुझी देव कोण आहे, या सर्व गोष्टी त्या स्थितीच्या अनुरूप शिक्षण दे. म्हणजे वृद्ध काळीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. प्रेज द लॉर्ड. आज जे तुम्ही आणि मी धार्मिकतेमध्ये आहोत, ते आम्हाला योग्य वेळी योग्य वयामध्ये सुशिक्षण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज आम्ही म्हातारं झालं तरी त्या वचनापासून ढळलेलो नाही, परावृत्त झालेलो नाही. प्रेज द लॉर्ड. आज त्या मुलाकडे तुम्ही बघून म्हणतात, मुलीकडे बघून म्हणतात, अरे हे काय, अरे काय. तुम्हाला मिळालं, त्याला कुठे मिळालं? काय त्याला कुठे मिळालेलं आहे? त्याला तर तुम्ही मोबाईल आणि लेजच खाऊ घालून वाढवलेलं आहे. तर त्याला त्याच्याकडून तुम्ही कोणत्या गोष्टीची अपेक्षा करणार? आता तो तरुण झालेला आहे, तो सर्व गोष्टींनी भरलेला आहे. अशा समय आता कठीण आहे. एकच व्यक्ती करू शकतो, जे आपण काल मूवीमध्ये बघितलं की पवित्र आत्मा येतो आणि काय केलेलं आहे, कठीण हृदय भरून त्याच्याकडे मांसमय हृदय घालतो, जसं यिर्मयामध्ये लिहिलं. तेच होऊ शकतं. आता तुमच्या हातून बाहेर गेलेलं आहे. अनेक जण प्रार्थना करा, बाळक साहेब प्रार्थना करा, मुलगा हात बाहेर केला, बाळक साहेब प्रार्थना करा, दारू पितो, बाळक साहेब प्रार्थना करा, तुरुंगामध्ये, बाळक साहेब प्रार्थना करा, घरामध्ये भांडणं करतात, बाळक साहेब प्रार्थना करा, सुनेचं पटत नाही. हो प्रियांनो, बाळक साहेब करतील प्रार्थना, परंतु आज वेळ खूप उशीर झालेला आहे, वेळ निघून गेलेली आहे. यस, देवासाठी कोणती गोष्ट अशक्य नाही, परंतु आता तरी आपण सुधारावं. आपल्या नातवंडांना, आपल्या लहान लेकरांना, आपल्या जवळपास असलेल्या लेकरांना आता तरी तुम्ही जर विश्वासाचे तुम्ही द्या. परंतु तुम्ही देवापासून पळत आहे आणि नुसतं प्रार्थना करायला येतात की पाळक साहेब प्रार्थना करा बदल होईल. पाळक साहेब, अरे तुम्ही काय करताय? नुसतं प्रार्थना करण्याने निश्चित देव ऐकल, बदल, परंतु तुमचं जीवन प्रार्थनामय आहे का? तुम्ही आत बायबल घेऊन आणि देवाच्या वचनामध्ये चालताय का? तुम्ही स्वतःला या स्थिती अनुरूप स्वतःला वचनामध्ये ढाळलं का? ते काही नाही करायचं. पाळक साहेब प्रार्थना करा, पाळक साहेब प्रार्थना करा. पाळक साहेब इथे शिकवतात तेव्हा तुम्ही चर्चला येतात का? पाळक साहेब इथे उभा राहून जीव तोडून तोडून देवाचं वचन सांगतात तेव्हा तुम्हाला ऐकायचं नाही. आणि तुमची ही अपेक्षा आहे की कधीतरी माझा मूड झाला आणि परिस्थिती फारच झाली, घरामध्ये मारामारी झाली, खिडक्या दार तोडले आणि सर्व प्रकारचे दारू आणि अख्खे घाव गोळा झाला, मग तुम्ही मुलाला घेऊन येता.
हो, परिस्थिती हात बाहेर गेली, सैतानाने पूर्ण बांधून टाकलेले, त्याला अगोदर तुम्हाला बांधले नाही. प्रियांनो, गांभीर्य नाही, सिरियसनेस नाही. संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे आणि ती माता जी आहे ती खरोखर ती परमेश्वरामध्ये प्राप्त करणारी ती देणगी आहे. आणि हे जबाबदारी नुसती मातेवर ढकलून चालणार नाही. पती जो घराचं संरक्षण करतो, पती जो या घराला पोषण करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी प्रमुख असतो, तो नुसतं फटके देणं आणि शिव्या देण्यापर्यंतच मर्यादित आहे, दादागिरी करण्यापर्यंत मर्यादित आहे. तर तू कसलं संरक्षण करतो? अरे परमेश्वर जो आहे त्याच्या देवाच्या बद्दल असं लिहिलेलं आहे की तो झोपही घेत नाही आणि त्याला डुलकीही लागेल ते आपल्या प्रियजनाचे झोपेती देतो. अरे तू कोणतं मोठं काम करत आहे पती? हे सर्व परमेश्वर ऑलरेडी करते. तुझं काम हे आहे की ज्याचं तू संरक्षण करण्याची मोठे दावे करत आहे, त्याच्यामध्ये देवाचं संरक्षण यावं, देवाच्या आशीर्वादाचं कवच यावं, त्या पत्नीने आणि लेकराने ख्रिस्तामध्ये वाढावं, त्यासाठी तू केलं तरी काय आहे? आणि ते केलं नाही, आम्ही पैसे देतो, किती लागेल ते सांग, मी देतो. अरे पैशाने काय होतंय? कुठे पैशाने काय मुलं घडतात का? पैशाने काय चरित्र घडतात का? प्रियांनो, खूप वाईट अवस्था. काय पाळक रात्रंदिवस श्रम करतो, रविवारी पण जातो, कोणासाठी? मुलाबाळांसाठी आम्ही करतो. चर्चला नाही पाळक साहेब, प्रभू वचनाच्या दिवशी आम्ही येतो. चांगली गोष्ट. प्रभू वचन आता काय पाळक बोलणार नाही, तर बोललं तर प्रभू वचनाला येणार नाही, असे तर लोक आहे. असं बोललं तर लय वाईट वाटतं त्यांना. प्रभू वचनाच्या दिवशी गायब होऊन जातील ते. पाळक साहेब लय बोलतात आम्हाला. तर म्हणण्याचा अर्थ हा आहे की तुम्ही वेळच नाही देवासाठी, आणि देवाने त्यांचं संगोपन करून वाढवावं हे देवाच्या हवाले करून दिलेले, ज्याला म्हणतात खुदा भरोसे. चलो जान दो, हे खुदा भरोसे काय घालणार नाही चलेंगे वो. सर्वांचा नाश करण्यासाठी जेव्हा न्यायासनाच्या समोर तुम्ही उभे राहणार, एक माता आणि पिता, देव तुम्हाला हे विचारणार नाही तू किती पैसे मुलासाठी कमवले, मुलाला किती क्वालिफिकेशन दिलं, तुझा मुलगा कुठे कुठे पोहोचला, तू तुझ्या मुलाला संतती म्हणून तुला देणगी दिली, त्याचं संगोपन करून काय केलेलं आहे हे मला सांग. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, ते विचारणारे देव. अरे सगळ्यात मोठी देणगी जगामध्ये आहे तरी कोणती? मला सांगा, आहे तरी कोणती? सर्वात प्रिय काय आहे तुम्हाला आणि मला? बायको मला नवरा प्रिय आहे. माझ्या बायकोला विचारायचं, ती म्हणायचं देव मला सगळ्यात जास्त प्रिय, आणि दुसरा नंबर ओजस प्रिय मला. म्हटलं माझा नंबर आहे ना, तिसऱ्या नंबरवर तुम्ही पण येतात. म्हणण्याचा अर्थ असा आहे की खरोखर लेकरं मातेला प्रिय असतात, आणि त्यांनी खूप काहीतरी बनावं, खूप पुढे जावं, हे प्रत्येक मातेची अपेक्षा असते. आज खरोखर आम्हाला म्हणजे दुःख होतं, कधी कधी डोळ्यात पाणी येतं की तिची माता इथे जर असते तर खरोखर त्यांनी बघितलं असतं, तिला देखील आनंद वाटला असता. प्रेज द लॉर्ड. परंतु असो, देव चालवतो, देव घडवतो, देव वाढवतो, आणि म्हणून मी अनेकदा या गोष्टी बोलायला टाळतो. असो, आणि त्यामुळे आज त्या वचनाचा शेवट करत असताना मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो. एक वचन आपण वाचूया आणि मग मी संपवतो. अनुवाद याचा 4था अध्याय 9वं वचन. अनुवाद 4:9. तू आपल्या पुत्रपोत्रांना म्हणजे लेकरांना आणि नातवंडांना त्याची माहिती द्यावी की देव तुझा पिता आहे, देव तुझा रक्षक आहे, देव तुझा मालक आहे, आणि देव तुझा निर्माण करता आहे, आणि मेल्यानंतर देखील देव तुझ्या बरोबर तुला जायचं आहे, ह्याची माहिती तू दे. इस्रायली लोकांच्या बद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट आज देखील आहे की ते निरंतर ही माहिती देत आलेले आहे. आज वृद्ध माता पितांना मी हेच विनंती करतो की लक्ष द्या, लक्ष द्या. दिवस फार कठीण आहे. प्रेज द लॉर्ड. कदाचित त्या समय नसेल, आमच्या काळामध्ये पण नसतील, परंतु परिस्थिती आज फार तीव्रतेने बदलत असताना आई वडिलांनी तर लक्ष द्यायची गरज आहे, परंतु वृद्ध माता पितांनी लक्ष द्या. परंतु मुलं बाळा त्यांना हाकलूनच देतात, नंतर काही गरज नाही, चलो आउट. जेव्हा सगळ्यात जास्त गरज आहे तेव्हा आजी आजोबा घरात नाही.
कारण की ते आता टोचतात मुलांना. ही असेच बोलते, म्हातारी असेच करते, म्हातारा असाच करतो असं म्हणून त्यांचा अपमान जेव्हा केला जातो तेव्हा मग संपलं ना. मुलगा तर ते शिकणारच आहे. आणि ह्यासाठी प्रियांनो, आज आपण माता पिताला सर्वात पहिली जबाबदारी आहे. मनोहाकडे बघा. मनोहा देवाला म्हणतो, देवा कसं संगोपन करा मला शिकव. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने आज तुम्हाला जे काही शिकवलं त्यावर आपण घरी जाऊन लक्ष देऊया, प्रार्थना कर. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोललेला आहे आणि तू ही गोष्ट दाखवली की मी तुझ्यावर प्रीती करतो. तुझ्यासाठी माझी योजना हे अद्भुत आहे. जेव्हा तू मातेच्या गर्भात होता तेव्हापासून मी तुझून निवडलेला आहे. तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. आज तिथे आम्ही माता पिता झालो किंवा होण्याच्या मार्गावर आहे, किंवा आज आम्ही आजी आजोबा आहोत किंवा होण्याच्या मार्गावर आहे. प्रभू राया दया कर. आम्हा प्रत्येकाला तू एक जबाबदार व्यक्ती म्हणून जरी बनवलेलं आहे, परंतु आमच्या हातामध्ये एक देणगी तू दिलेली आहे, ज्याचा हिशोब तुला आम्हाला द्यायचा आहे. ती देणगी संतती आहे आणि त्या संततीचं संगोपन आणि प्रतिपाळ करत असताना प्रभू येशूमध्ये त्या प्रत्येक माता पिता बळ दे. जगातले पैसे कमवणे, धन कमवणे, सर्व प्रकारची सुखसोयी जमा करणे आणि पित्या समाजामध्ये एक वेगळं स्टेटस आणि करिअर करणे, यामध्ये ते लागलेले माता पिता आज पित्या निश्चितच ख्रिस्तापासून दूर आहे. लेकरांची अवस्था आम्हाला बघवत नाही. ते शिकत आहे, सर्व काही करत आहे, परंतु ख्रिस्त त्यांच्यामध्ये नाही. प्रभू त्यांच्यावर दया कर, त्यांना सुबुद्धी दे आणि पित्या त्यांचा नाश होण्यापासून त्यांना परावृत्त कर. आभार मानतो येशू सुंदर अशा दिवसाबद्दल. प्रभू येशूच्या नावात आमेन. यावेळेस आपण एक गीत गात असताना